अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज अनिकाज किचनमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्नॅक्सची डिश दाखवणार आहे। तर मग चला अनिकाज किचनमध्ये। टेस्टी असे हे मुळीचे पराठे तुम्ही पाहू शकता। मी टोमॅटोची चटणी आणि दही सोबत सर्व केलेले आहे आणि याच्यामध्ये स्टफिंग सुद्धा किती छान भरलेलं आहे तुम्ही पाहू शकता। लहान मुलांना तुम्ही डब्यामध्ये पण ही डिश देऊ शकता, अगदी मुलं आवडीनं खातील असे हे टेस्टी मुळ्याचे पराठे। एक पाव मुळा घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे आणि ह्याला आपण ह्या पिलरच्या साहाय्याने वरची साल काढून घ्यायची आहे आणि या किसणीवर किसून घ्यायचा आहे। हा मुळा छान किसून झालेला आहे, थोडंसं जाडसर किस केला तरी चालेल। गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे आणि ह्या तेलामध्ये हा मुळा जो किसला होता तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये। या मुळ्यामधलं पाणी अजिबात काढायचं नाहीये, नाहीतर मुळ्याची पूर्ण टेस्ट चालली जाते। थोडंसं मऊ होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ही हिरवी मिरची आहे, 1 हिरवी मिरची घालत आहे। आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडासा मऊ होईपर्यंत आपण 1 ते 2 मिनिट ह्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि मी अर्धा चमचा तिखट घालत आहे। तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद एवढं घालून याला छान भाजून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे, तर याच्यामध्ये याच्या आवश्यकतेनुसार आपण बेसन घालायचं आहे। कमी जास्त बेसन लागू शकतं। म्हणजे हे आपल्याला स्टफिंग भरता आलं पाहिजे असं इतपत आपण घट्ट बनवून घ्यायचं आहे। इथे मी 3 चमचे बेसन घातलेलं आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे याची चव चांगली लागते। चवीला पण खूप सुंदर होतात हे भाजल्यामुळे। बेसन चांगलं भाजून घ्यायचं। आता इथे बेसन चांगलं मिक्स झालेलं आहे, तर ह्याला आपण झाकण लावून 1 मिनिट वाफ आणून घेऊ। आता याला छान वाफ आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। 1 कप मी एका मिक्सिंग बाउलमध्ये कणिक घेत आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे, आपण सारणमध्ये मीठ घातलेलंच आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ही कणिक थोडीशी सैलसरच भिजून घ्यायची आहे। आता ही छान सैलसर अशी कणिक भिजलेली आहे। मला इथे अर्धा कप पाणी लागलं आहे पूर्ण भिजवण्यासाठी। याच्यामधलं एवढं पाणी उरलं, 1 चमचा वगैरे उरलं असेल। नंतर याच्यामध्ये थोडंसं तेल घालून याला आपण मिक्स करून टाकू।
नंतर याला आपण 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. हे 10 मिनिटं झालेली आहे. आता हे आपलं कणिक पण छान भिजली आहे. याला आपण थोडंसं मळून घ्यायचं आणि याच्यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे. हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावायचं, कारण आपण कणिक थोडीशी नरम भिजवली होती. आणि हे सारणसुद्धा आपलं छान थंड झालेलं आहे. या सारणामधला थोडासा गोळा घ्यायचा आणि याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आपण जशी पुरणाची पोळी किंवा आलू पराठे बनवतो अगदी त्याप्रमाणेच ह्याला आपण पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे. नंतर ह्याला मी पोळपाटावर खाली पीठ घालून छान लाटून घेणार आहे. हे मुळ्याचे पराठे थोडेसे जाडसरच ठेवायचे, त्याच्यामुळे मुळ्याची टेस्ट छान येते. मी असं इतपत जाड ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. गॅसवर तावा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तावा आता छान गरम झालेला आहे, तर त्याच्यावर मी हा पराठा टाकून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. आता आपण याच्यावरून असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. नंतर आपण याला असं पलटून घ्यायचं. या बाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला पलटून घेऊ. असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. हा दुसऱ्या साईडनी पण छान भाजून झालेला आहे. आता हा आपण काढून घ्यायचा. टेस्टी असे मुळ्याचे पराठे रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बेसन टाकल्यामुळे ह्याची टेस्ट खूपच छान लागते आणि तुम्ही जरूर करून बघा. आणि तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. आणि एका कपामध्ये 6 पराठे झाले आहे.